फडणवीसांनी सगळ्यांना पाणी पाजलं, त्यांना मी वस्तात भेटलो। नाशिकमधून मनोज जरांगेंनी फडणवीस भुजबळांवर हल्लाबोल केला। फडणवीस साहेब माझ्या नादी लागू नका, जरांगेंनी पुन्हा एकदा इशारा दिलाय। फडणवीसांनी भुजबळांचा ऐकून त्रास दिला तर शांत बसणार नाही। भुजबळांनी फडणवीसांचं ऐकलं नाही तर बेसन भाकर खावी लागेल। भाजपला उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही असंही जरांगे पाटील यांनी। जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात आला, मराठ्याला त्रास दिला, त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा। मग तो कोणी पण असू द्या, महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या। देवेंद्र फडणवीसने सगळ्याला पाणी पाजिले, पण त्याला मी असा वस्तात भेटलो, त्याला काय करावं सुचत नाही। तुम्ही बाकीची काळजी नका करू। फडणवीस साहेब, तुम्ही या छगन भुजबळचा ऐकून किती त्रास दिला तरी हे मराठे तुम्हाला पुरून उरल्याशिवाय शांत बसणार नाहीत। फडणवीस साहेब, तुम्हाला या पवित्र भूमीतून सांगतो, नाशिकच्या, माझ्या नादाला लागू नका, आरक्षण द्या, नसता मुळात जाण्यासकट तुमचा भाजपाचे उमेदवार उकळून फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही। देवेंद्र फडणवीस म्हणून तसं जर नाही ऐकलं तर ते बेसन भाकर खायलाच जाणार। त्याला ऐकणं नाही तर देवेंद्र फडणवीस स्वतः त्याला उचलून मध्ये टाकणार आहे। बोल नाही बोलला की टाकलाच मध्ये। त्याला असं दुहेरी संकट उभं राहिले त्याच्यावर, त्याला वाटतं नाही बोलाव तर मध्ये टाकीन म्हणतात, बोलाव तर इकडं मराठा विरोधात चाललेत। आता काय करायचं? इतकी पंचायत झाली त्याची, तशीच बहुतेक मराठ्याचे आमदार सुद्धा झाली असणार आहे। त्यांना बोलायची इच्छा नसेल, पण देवेंद्र फडणवीस बळच बोलायला लावतो त्यांना, बोला बोला म्हणून। त्यामुळे इथून पुढे यांना शून्य किंमत देऊन आपण आपल्या कामात राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।